निर्धाव चेंडू काढलाय मिलिंद मोहिते यांनी. पुढचा चेंडू मिलिंद यांचा. बॅटची काढा घेतली आहे. चेंडू जाते सीमारेषेच्या दिशेने. फिल्डर त्याच्या मागे. यामध्ये झीज होते चेंडूची. चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चला पुढचा चेंडू आणि चांगला फटका म्हणावा लागेल इथे. एक धाव पूर्ण केले आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावावरती समाधान मला लागतंय. या सामन्यातील झालेला सामन्याचा सामनावीर पुरस्कार राजेश भोसले विजय लोरे यांच्या हस्ते सामन्याचा वितरण करायचं आहे. विजय लोरे यांना आमंत्रित करतो की त्यांनी सामन्यावरचा पुरस्कार द्यायचा आहे राजेश भोसले यांना. पुढचा चेंडू घेऊन येतो गोलंदाज मिलिंद मोहिते आणि तितका चांगला फटका पुढे सरसावून खेचलाय चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिला येतोय सेमीफायनलचा, दुसऱ्या सेमीफायनलचा पहिला षटकार भरतच्या बॅटमध्ये येतोय. धावसंख्या पोहोचले 12 वरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मिलिंद मोहिते. आणखीन एक चांगला चेंडू म्हणायला गेला कट केलाय ऑफ साईडच्या दिशेने, थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेने आणि चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक येतोय चौकार. धावसंख्या पोहोचते ती 16 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी भरत यांच्याकडून. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली राजापुरी संघाची 16 धावा. दुसरा षटक घेऊन येतोय तो अक्षय मोहिते. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज आहे अक्षय मोहिते. सामना करेल तो अतुल. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील मोठा फटका. फटका मात्र हवेमध्ये आहे आणि फिल्डर खाली येतोय. उमेश मोहित्याकडून चूक होते. एक धाव पूर्ण केले. 2 धाव पूर्ण केल्यात. धावसंख्या पोहोचते 18 वरती. चला स्पीडअप घ्यायचंय. धावसंख्या पोहोचली 18 वरती. पुन्हा एकदा अक्षय मोहिते गोलंदाजी मार्च वरती. चांगला चेंडू निघाल. निर्धाव चेंडू येतोय. तीन चेंडू. धावसंख्या पोहोचली ती 18 वरती. दोन चेंडू. पुढचा चेंडू. एका धावेवरती समाधान म्हणावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. भरतला स्ट्राईक वरती आणलंय. धावसंख्या झाली 19. तीन चेंडू शिल्लक असतील दुसऱ्या षटकातील. शेवटचा षटक आहे. पुन्हा एकदा अक्षय यांचा चेंडू. यॉर्कर यांचा चेंडू होता आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. चांगली गोलंदाजी म्हणावी अक्षय यांच्याकडून. मोठे फटके मारण्यापासून रोखलंय आतापर्यंत त्यांनी या दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय मोहिते. स्लोअर फुल टॉच.
वन बाउन्स, एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न होता. गडी बाद होतोय भरतच्या रूपामध्ये. धावसंख्या झाली 21. अक्षय मोहिते पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मारत होती. इथे मात्र मोठा फटका आलाय. फटका आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय शेवटच्या चेंडूवरती. अतुलच्या बॅटमधून येतोय. चला स्पीडअप घ्यायचंय. मोरिया राजापुरी. धावसंख्या झाली 27 धावा. 28 धावांचं आव्हान असेल जिमनोडी संघासमोर. 12 चेंडू 28 धावांचं आव्हान असेल. जिमनोडी संघाला विजयासाठी 28 धावांचं आव्हान असेल. चला स्पीडअप घ्यायचंय. राजापुरी संघ लवकरात लवकर धावत यायचं. जरा जरा स्पीड मध्ये यायचंय. आपल्याला फायनल सामना खेळवायचा आहे. जिमनोडी संघाचे फलंदाज दाखल झाले ते. राजापुरी संघ जरा स्पीड न यायचे. फास्टली या. खूप वेळ कमी आपल्याकडे. अंधार होतोय. फायनलचा सामना खेळवायचा आपल्या याच्यानंतर. चला लवकरात लवकर. 6:22 झाल्यात. अंधार होणार शेवटच्या सामन्याला. चला क्षेत्ररक्षण सज्ज करायचं लवकरात लवकर. पंच सामना चालू करायचा आहे. मिलिंद मोहिते आणि राजेश मोहिते यांची जोडी, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. आणि गोलंदाजी मॅच होती तयार होतोय तो यशवंत मोरे. हा सेमीफायनलचा सामना आहे. स्तब्ध. पहिला चेंडू घेऊन होते यशवंत मोरे आणि क्लीन बोल्ड केलाय मिलिंद मोहिते याला. आणि मोठा झटका म्हणावा लागेल राजापुरी संघाकडून चिमोडी संघाला. चला नेक्स्ट बॅट्समॅन येतोय तो उमेश. 11 चेंडू 28 धावांचं आव्हान असेल. मोठे फटके मारावे लागतील जिमोडी संघाला. चला स्पीडअप घ्यायचंय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीवरती यशवंत मोरे. आणि यॉर्कर. अपील जोरदार परंतु नकार दिलाय पंचांनी या अपीलला. 10 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण असेल यापुढील. 10 चेंडू आणि 28 धावा. आणि पुन्हा एकदा क्लीन बोल्ड होतोय. नो बॉलचा इशारा देतोय. नो बॉलचा इशारा दिलाय पंचांनी. इशारा केला नो बॉलचा. या नो बॉलच्या
9 खातं खोललंय चिमुरडी संघाचं. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. पुढचा चेंडू आणि मोठा फटका मारलाय. फ्री हिटचा फायदा उठवलाय. उमेश मोहितेच्या बॅटमध्ये येतोय खणखणीत षटकार. धावसंख्या पोहोचली 7 वरती. काय नशीब म्हणावं लागेल उमेश मोहिते यांचं. तंबूचा रस्ता पकडला होता त्यांनी, परंतु नो बॉलचा इशारा आला आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये सज्ज झालेत. आणखी एक फटका येतोय मोठा. 1 बाउन्स. चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल भरत यांच्याकडून. 2 धावा पूर्ण करतायत उमेश मोहिते. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचले चिमुरडी संघाची 9 या आकड्यावरती. धावसंख्या झाले 9 धावा. पुन्हा एकदा सज्ज होते यशवंत मोरे. सामना करेल तो उमेश यशवंत यांचा. आणि एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा दिलाय पंचांनी. आणखीन एक नो बॉलचा इशारा. लाईन पुन्हा एकदा फ्री हिटचा एक संधी असेल उमेश मोहितेकडे. धावसंख्या झाले 10. पुन्हा एकदा सज्ज होतोय यशवंत मोरे आणि उमेश मोहितेने पटकवलेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण केले. एक धाव पूर्ण केले. धावसंख्या झाले 11. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूचा सामना करतोय तो राजेश मोहिते. आणि मोठा फटका मारला राजेश मोहितेच्या बॅटमधून येतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय शेवटच्या बॉलवरती षटकार. धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्यायचंय. चला लवकरात लवकर. मोर्या राजापुरी. खूप वेळ झाला आपल्याला. 6:30 वाजतायत. चला राजापुरी संघ स्पीडअप घ्यायचं जरा. यानंतर 2 सामने खेळायचे आहेत. खूपच उशीर झाला आपल्याला. फायनल पुढची गोलंदाज घेऊन येतोय आणि उमेशने मारला मोठा फटका आहे. फिल्डर खाली येतोय आणि सुरक्षित फिल्डरच्या हातामध्ये विसावतोय. उमेश मोहिते आउट होतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील आणि धावा पाहिजेत त्या 11. चांगली सुरुवात म्हणावं लागेल भरत यांच्याकडून.
विशाल नवीन बॅट्समॅन येतो तो विशाल. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे. राजेश मोहिते 5 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय भरत आणि पुन्हा एकदा क्लीन बोल्ड होतोय विशाल मोहिते. क्लीन बोल्ड 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. भरत इथे मात्र जबरदस्त फॉर्म मध्ये. हॅट्रिक वरती आहे भरत. चार चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. इथे मात्र कोरया मोरोकी स्थिती चिमुरडी संघासाठी. भेदक गोलंदाजीचा मारा भरत यांचा. पुन्हा एकदा सज्ज आहे भरत आणि इथे मात्र हॅट्रिक पूर्ण केले आहे भरत याने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. काय जबरदस्त लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल. चला स्पीडअप घ्यायचंय. नेक्स्ट बॅट्समॅन लवकर यायचंय. राजापुरी संघ स्पीडअप घ्यायचंय जरा. आपल्याला यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत. दिनेश मोहिते आउट झालाय. तीन चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू भरत यांचा. इथे मात्र वाईडचा इशारा आलाय पंचांकडून. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. पंच आताची धाव आहे का? वाईड आहे ना? वाईड आणि आउट. ओके. तीन चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे जिमुनोडी संघाला विजयासाठी. पुन्हा एकदा भरत मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय राजापुरी संघासाठी. एक धाव पूर्ण केले आणि स्ट्राइक वर येतोय तो राजेश मोहिते. धाव संख्या झाली 19. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राइक वर येतोय तो राजेश मोहिते. भरत मोहिते यांनी राजेशला स्ट्राइक दिलाय आणि राजेशकडे क्षमता आहे. 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके मारण्याची क्षमता राजेशकडे आहे. म्हणून राजेश स्ट्राइक वरती आलाय पुन्हा एकदा आणि तितकाच ताकदीचा गोलंदाज आहे भरत. भरतचा पुढचा चेंडू राजेश मोहिते याने खोदून काढलाय. एक मोठा षटकार. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. राजेश मोहिते यांनी या मॅच मध्ये मात्र रंगत भरले. चला स्पीडअप घ्यायचं जरा. राजापुरी संघ स्पीडअप घ्यायचा आहे. यानंतर 2 सामने खेळायचे आहेत. आणि चेंडू गेला सीमारेषा पार. इथे मात्र राजेश मोहिते यांनी हा सामन्यामध्ये विजय हासिल केलाय. विजय चौकार ठोकलाय.
राजेश मोहिते यांनी विजयी चौकार ठोकलाय. हे पहा केळेवाडी गावचे सन्माननीय मंगेश सपकाळ यांच्याकडून समालोचक संतोष चव्हाण यांना 500 रुपयाचं पारितोषिक आले. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. मंगेश सपकाळ केळेवाडी यांच्याकडून समालोचक संतोष चव्हाण यांना 500 रुपयाचे पारितोषिक. हे पहा यानंतरचा सामना होईल राजापुरी वर्सेस परमाळे. दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. आणि जिमनवाडी वर्सेस रेवंडे पहिला सामना होईल. यानंतर सामने होतील 1-1 ओव्हरचे. राजापुरी वर्सेस परमाळे. दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. चला लवकरात लवकर यायचं आहे. राजापुरी संघाचे कर्णधार. 1-1 ओव्हरचा सामना होईल. राजापुरी संघाचे कर्णधार